मन की आशामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवून दाखवणार आहे छोले। तर छोलेची भाजी कशी बनवायची ते सांगते। आता मी अगोदर छोले जे आहेत रात्री भिजत घातलेले आणि त्याची आता ते भिजत घातलेले तर सकाळी बनवायची होती, नाही बनवली, आता बनवते संध्याकाळच्याला। तर ते आता मी उकडायला ठेवले कुकरमध्ये। त्याच्या 4-5 शिट्ट्या घ्यायच्या। छोले भिजत घातलेले त्याचं म्हणजे ते काबुली चणा बोलतात ना मोठे, तर ते आता भिजत घातलेले रात्री ना आता उकडायला ठेवले कुकरमध्ये। तर कुकर थंड झाल्याच्या नंतर तोपर्यंत हा कच्चा कांदा चिरून घेतलाय। आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनायची त्याप्रमाणे आपण कांदे वापरू शकता। मी 6 कांदे वापरले आणि 1 टोमॅटो आणि हे लसूण, हे अद्रक आणि स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर। हे सगळं आपल्याला मस्त ग्रेव्ही करायची एकदम बारीक वाटून। तर चला ग्रेव्ही बनवते आता। सगळ्यात प्रथम तर हे पहा, कांद्याची पेस्ट आपण बनवून घेतली अशा प्रकारे। आणि हे अद्रक, लसूण, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतली। आता आपल्याला ते शिट्टी कुकर थंड होईपर्यंत आता हे सगळं बनवून घेऊन आपण फोडणीला टाकायचं आहे। तोपर्यंत ग्रेव्ही छान अशी खमंग अशी परतून घ्यायची तोपर्यंत। मग ते छोले आपले तेल आपल्या आवडीनुसार टाकायचे। आपण जेवढं तेल वापरतो ते रोजच्या जेवणात। तर कढई तापलेली आहे, तेल गरम झालं पाहते। चला तेल गरम झालंय, जिरे टाकूया फोडणीला। आता जिरे फोडणीला टाकल्यानंतर मोहरी टाकूया। तेल नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं तेल जास्त वापरायचं, कारण आपल्याला कांद्याची पेस्ट हे सगळं कच्चं आहे ना, तर ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये, म्हणून तेल थोडं जास्तच वापरायचं थोडंफार। चला आता हे झाले, आता तडतड मोहरी तडतड करायला लागली, जिरे पण लालसर झाले। तर चला टाकूया आता आपण तेल असं चांगलं कडक टाकलेलं पाहिजे। हे सर्व संगतच टाकायचं आपल्याला, कांदा वगैरे, कांद्याची पेस्ट, अद्रक, लसूणची सर्व बरोबरच टाकायची। एवढं सोपी आहे ना, इतकी छान लागते ना ग्रेव्ही, खूपच छान लागते। तर हे ही छान अशी परतून घ्यायची, चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं। सगळं असं कच्चाच कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण सर्व कच्चं घेतलेलं आहे ना आपण, तर ते इतकं छान परतून घ्यायचं ना, तर पूर्ण त्याला पाणी आहे ना त्याचं सुटलेलं ते सगळं आटून गेलं पाहिजे आणि तेल सुटलं पाहिजे त्याला। असं परतून घ्यायचे आपण हे। तर हे 2-3 मिनिट चांगली परतून घेतले आपण।
2-3 मिनिट चांगलं परतून घेतले. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. जेवढी आपल्याला ग्रेव्ही बनवायची तेवढं आपण मीठ टाकायचं. नंतर वरून टाकू शकता अजून. आणि हळद टाकायची. आणि आपला मिक्स मसाला, लाल मिरची, धने आणि सर्व गरम मसाले मिळून मी हा बनवलेला मसाला आहे, तो मसाला टाकायचा. आपल्याला जसं जेवढं तिखट बनवायचं आहे तेवढं मी टाकले 2 चम्मच साधारण. आता मी धनिया पावडर पण टाकते याच्यात. आणि छोले मसाला पण मिळतो वाटतं, तर तुम्ही छोले मसाला पण बाहेरचा आणून तो पण वापरू शकता. छोले मसाला तर नाही आहे माझ्याकडे, मी नाही वापरत. मी हाच मसाला घरी बनवलेला हाच मसाला वापरते मी. तर छोले मसाला नाही मी वापरत. आता हे अजून चांगलं छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित. हे सगळं मिक्स करायचं आणि मिक्स करून छान असं परतून घ्यायचं. हा मसाला छान परतून घ्यायचा. हा चांगला 5 मिनिटं तरी आपल्याला अजून परतायचा आहे. तर हे पहा, ग्रेव्ही पहा एकदम आता जो वल्लेपणा होता ना तो पूर्ण निघून गेलेला आहे. ग्रेव्हीचा पूर्ण वल्लेपणा निघून गेला आहे आणि असं तेलकट मसाला दिसतोय. तर आपल्याला पूर्ण वल्लेपणा निघून गेला ना ह्याचा ग्रेव्हीचा, आणि तेलकट आपल्याला जेव्हा असं दिसायला लागले ना, तेल वगैरे सुटलेलं थोडंसं, तर मग आता आपल्याला याच्यामध्ये छोले उकडायला ठेवलेले टाकायचे. तर हे पहा, मी आळू वड्या पण याच्यामध्ये उकडायला ठेवल्या होत्या. ह्या पाहू शकता. आळूची पानं पीठ वगैरे लावून एका डब्यात उकडायला ठेवली होती, तेल लावून डब्याला. आणि आता हे पहा, ते आपलं छोले उकडून झाले. छान असं कुकरमध्ये मऊ शिजून निघले छान. आता मिक्स करूया. गरम आहेत ना, कुकर पण आताच हे झालं. छान असे ग्रेव्ही कशी घट्ट झाली. छान घट्ट झाल्यामुळे ते उडायला लागली भाजी एकदम. आणि छोल्याची भाजी ग्रेव्ही अशी घट्टच असते, पातळ नसते. गॅस आता कमी करते. मसाला आहे ना, तुम्ही हे ग्रेव्ही आहे ना मिडियम गॅस करून, बारीक गॅस करून वगैरे असं कमीत कमी 15 मिनटं, 12-15 मिनटं तरी तुम्हाला ती परतून घ्यावं लागते. म्हणजे चांगली परतून घ्यायला लागते ती चांगली ग्रेव्ही. तेव्हा त्याचा खमंग अशी चव लागते आणि वास येतो. तर हे मिक्सरचं भांडं वगैरे धुवून टाकते. थोडंसं त्याला आहे ना ते सगळं लागलेलं मसाला थोडंसं धुवून टाकते. चांगलं कोथिंबीर, लसूण, अद्रकची पेस्ट त्याचं सगळं आहे याच्यामध्ये. तर तसंच कशाला ठेवायचं ना. आणि थोडंसं आपलं धुवून टाकते. आणि तुम्ही लाल मिरची मसाला आहे ना, आपलं लाल मिरची पावडर कलरची आता माझ्याकडे नाही आहे, संपली ती पावडर. मी पॅकेट आणत असते एकदाची एव्हरेस्ट पावडरचं. असं कधीतरी टाकायची असेल तर टाकते मी, तर माझ्याकडे नाही आहे आता. तुम्ही ती कलरचं मिरची पावडर पण टाकू शकता, कारण त्याने पण मग छान असा लाल कलर येतो. तर आपल्याला कलर याची काय कलर लाल खूप कलर नाही आला तरी चालतो. खायला एकदम जबरदस्त अशी टेस्ट लागते. खास हे पंजाबी लोकांचं असतं हे असं छोलेची भाजी. तर खूप छान टेस्ट लागते. तर थोडंसं मी पाहते हातावर घेऊन तिखट मीठ बरोबर आहे का ते पाहते थोडंसं.
एक टोमॅटो टाकलेला छोटा, तरी पण छान असा आंबट, आंबूस वगैरे पण झाले, छान तिखट पण झाले भरपूर. आता बारीक गॅस करून याला छान असं वरती मग चांगली शिजून निघते व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळं. बारीक गॅस करून असंच ठेवून द्यायची. तर हे आळू वड्या पण तुम्हाला दाखवते कशा गोल गोल छान अशा तळून घ्यायच्या. खूप गरम गरम सुरू द्यायचे. हे पहा छान अशा तेल गरम करायला ठेवले, तर अशा गोल गोल अशा छान कापून घ्यायचे ह्या. मी आता माझ्यासाठी थोडे ठेवते बिना ह्याच्या, बिना तेलातल्या वेगळ्या ठेवते. मला नको आहे तेलामधल्या, मला बिना तेलाच्या छान लागतात, आवडतात मस्त. तेल टाकतात, तेल पण तापले. ते तेल गरम झालं की अशा तेलामध्ये सोडायच्या वड्या. अशा प्रकारे तळून काढायच्या तेलामध्ये. मस्त हॉटेलसारख्या, हॉटेलपेक्षा पण एवढ्या टेस्टी लागतात ना, खूप छान चवदार लागतात हॉटेलपेक्षा सुद्धा. कढई छोटी ठेवली, म्हटलं थोड्या सरवड्या आहेत काय, जास्त नाही आता म्हणूनसाठी ठेवली आहे छोटीशी कढई. मस्त याला भाजीला कलर यायला लागलाय आता छान असा. बारीक गॅस करून बारीक आचेवरती ठेवून द्यायची. खाली असं दाबू नये म्हणून पळी द्यायचं खाली. मस्त छान झाले, घट्ट एकदम. बाहेर हॉटेलमध्ये मिळते ना घट्ट ग्रेव्ही छोलेची, सेम तशीच घट्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आपली. डब्यामध्ये काढून ठेवते. तेल कठीण हा पण असं बनवलेलं खरकट त्यातच ठेवते. अशा थोडा लाल कलर होईपर्यंत छान अशा अळूवड्या तळून काढायच्या. ह्या पा अशा छान मस्त बाकीच्या घेते. तर हे पा आपली छोल्याची भाजी एकदम छान अशी तयार झाली. पा कशी दिसते, छान असा कलर आलाय. आणि आता कशी दिसते डिशमध्ये घेतल्यावर, किती घट्ट घट्ट झाले, मस्त छान अशी ग्रेव्ही झाली. आणि ह्या पा आळूच्या वड्या, ह्या पण किती छान झाल्या अशा. तर हे पा हॉटेलमधल्यासारखं पा, हे पा कसं एकदम सुटसुटीत होतात पूर्ण रोल त्याचा, एवढे छान होतात ना. हे पा एकदम असं पूर्ण हे पा
पूर्ण असं त्याचा रोल जो आहे हा पहा एकदम सुटसुटीत आणि मस्त कुरकुरीत छान अशा झाल्या. तर आपल्याला पाहिजे तशा आपण ठेवू शकतो, कुरकुरीत किंवा सॉफ्ट आपल्याला जसं पाहिजे तशा. तर चला हे पहा कशी वाटली रेसिपी आजची माझी, नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही याच्यामध्ये तूप पण टाकू शकता आणि चपात्याला तूप लावून खरं छोले भटुरे मैद्याचं सध्या आम्ही खायचं टाळतो. तर हे पहा तूप लावून चपात्या बनवू शकता, याच्यामध्ये पण तूप टाकू शकता तुम्ही. एवढी छान चव लागते ना, एवढं भारी लागतं. ते आळूच्या वड्या पण एवढ्या छान झाल्यात ना, काय सांगायचं. मी खाऊन पाहिले, जबरदस्त आळूची वडी आणि भाजीची पण टेस्ट एवढी छान आहे. आणि पहा किती सोपी आहे, काहीसुद्धा त्याच्यासाठी असं हे आणा ते टाका काहीसुद्धा नाही आहे. तर नक्की बनवून पहा आणि कशी वाटली व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंट करून. तर धन्यवाद.